आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही माझी ओवी तर तुझ्या सुखासाठी बापाशी भांडली, पण माझी आता खात्री पडली की मी आता या जगातनं निघून जरी गेलो तरी बहिणींच्या सुखासाठी ती अख्ख्या जगाशी भांडेल. आई झाली ती आता. नाही आई नाही, तुमच्या सगळ्यांची बाप झाली आहे ती. तुझं लग्न लागल्याशिवाय मी जाणारच नाही. तू लग्न लावून मगच जाय. आकाशात तुमचे उपकार कसे मानू तेच मला कळत. काय करताय तुम्ही? नाही माझी आजवरची जी काही थोडीफार पुण्याई होती तीच कामी आली म्हणायचं. मारून पावलो मी आज. जनरली मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे त्यांचे आई बाबाच असतात ना. तुम्ही नसताना दादा तू मला माझ्या जवळ हवायस अशी तिने तुम्हाला जाणीव करून देणं आणि त्यासाठी तसं वागणं तसं करणं हे स्वाभाविकच आहे. डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान. वेदाचा फोन आहे. हा वेदा बोल. हो हो बाबांना हॉस्पिटलमध्ये आणल्यास तुला कळवलं होतं. काय अगं नको वेदा ऐक माझं, नको लगेच निघोस. अगं आम्ही आहोत नाही त्या सगळे. हो हो आम्ही आहोत सगळे इथे. अगं नको मी सांगते ऐक ना माझं. आणि बघ तुला आता असं लगेच निघून फ्लाईट सुद्धा मिळणार नाही. बघ तुला आम्ही इथे जे काय होतं ना ते क्षणाक्षणाला कळवू. अगं वेदा अगं तुझी काळजी कळत नाहीये का मला? ऐक माझं, इथे आम्ही सगळे आहोत. हे बघ तुला आम्ही सांगतो तेव्हा मग तू निघ. हा दे दे दे. हा ऋषी हो माहिती सगळं नीट व्हायलाच हवंय रे. बरं ऐक तू वेदाची काळजी घ्या आणि तिला मी म्हंटलंच आहे की आम्ही कळवतो तेव्हा तुम्ही निघा म्हणून. हा बाकी मी कळवत राहीन. ठेवते. हो कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ना.
काय गडबड आहे? त्या मुलींच्या वडिलांचं ऑपरेशन आहे, हार्टचं, इमर्जन्सी आहे. अरे बापरे, पण कोणाचं आहे? ते वाडकर मास्तर आहेत ना, त्यांचं. ते वाडकर क्लासेस वाले का? हो. त्यांचं काय, त्यांनी भरपूर पैसा कमावलेला असेल. आणि ते इकडे काय करतायत? अरे त्यांनी तर बड्या हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं. ठीकच आहे म्हणा, इथे काही नाही झालं ना तर दिल्लीला जाऊन ऑपरेशन करतील. पैसा असला ना तर सगळं शक्य होतं. आणि यांना काही होत नाही. बघच तू, हे खाजगी क्लासेस वाले आहेत ना, भरपूर पैसा कमवतात. काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात? तुम्हाला काय माहिती माझ्या बाबांनी किती पैसे कमवले? त्यांनी काय पैसे कमवण्यासाठी हे क्लास उघडलेत का? उलट त्यांनी आयुष्यात खूप माणसं कमवली, जी पैशापेक्षा सुद्धा जास्त महत्वाची आहेत. आणि ही सगळी धावपळ करणारी माणसं, हे नातेवाईक काही भाड्याचे नाही आणलेले. ही तीच कमावलेली माणसं आहेत, कळलं? सॉरी, माफ करा. का चिडतेस? कोणाकोणावर चिडणार आहेस अशी? हा, कोणाकोणाची तोंड बंद करणार होता आपण? काही अगं खूप चुकीचं बोलत होते आपल्या बाबांविषयी. मान्य करते, चुकीचं बोलले ते. पण एक लक्षात घे मुक्ता, बाबांनी खरंच क्लास बंद नीट पैसा कमवला असता तर आपल्यावर अशी वेळ आली नसती आज. बाबांनी किती मुलांना शिकवलंय मुक्ता, पण एक नवा पैसा नाही घेतला त्यांच्याकडून. अगं आज लोक देश परदेशात जातात आणि ऑपरेशन करून येतात. पैसा लागतो मुक्ता, या सगळ्यासाठी पैसा लागतो. आपल्याला शक्य होतं तरी नाही कमवला आपण पैसा. काय वाटतं तुला? बाबांकडे संधी नव्हती पैसा कमवायची? होती, पण बाबांनी त्याचा कधीच उपयोग करून घेतला नाही.